नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। इकडे आता तारिणी आणि टीम तारिणी यांनी जीवाची पराकाष्ठा करत इकडे केदारला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे। तारिणीला मात्र खूप टेन्शन आलेलं आहे। तारिणीला कळत नाहीये की काय करू, कशा पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करू, कारण केदारला ब्लडची गरज आहे आणि त्याचा ब्लड ग्रुप हा रेअर आहे। तर त्यावेळी दयानंद काकांनी ज्या पद्धतीने कामगिरी केलेली आहे, दयानंद काकांनी स्वतः रक्त दिलेलं आहे केदारसाठी आणि केदारचा जीव वाचवलेला आहे। त्यावेळेस दयानंद काकांना नकार द्यायला पण बरेच जण होते, परंतु दयानंद काकांनी तिथे पद्मिनीच्या सुद्धा कानशिलात लगवलेले आहे आणि सांगितलेलं आहे, माझा मुलगा मरणाच्या दारात आहे, आता बाद झालं। कौशिकीने सुद्धा इकडे केदारसाठी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं असं भयानक असं दृश्य समोर येत असतं की ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो, कारण कोणाच्याच लक्षात येत नसतं की काय होणार आहे आणि कसं होणार आहे। बिचारा केदार मुलांना खाऊ पाहिजे म्हणून तो आणण्यासाठी बाहेर पडलेला असतो, परंतु अचानक जो काही प्रसंग त्याच्यावरती ओढवतो तो म्हणजे युवराजने तिथे गुंडांना सांगूनच ठेवलेलं होतं की हा जो फोटोतला माणूस आहे त्या आश्रमातून बाहेर आला की त्याला पकडायचा, त्याला गाठायचा आणि त्याची धुलाई करायची, संपून टाकायचं त्याला, असं सगळं सांगितलेलं असतं। आता मात्र हे सगळं जे काही घडत आहे ते खूप भयानक असतं आणि ते गुंड जे आहेत ते काट्या कुऱ्हाड्या घेऊन आलेले असतात आणि ते हल्ला करत असतात। तेव्हा मात्र इकडे केदार सुद्धा त्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात करतो, कारण जे घडलेलं असतं ते खूप भयानक असं असतं ज्याचा विश्वासच आपण ज्याच्यावर ठेवू शकत नाही। आणि केदार त्या गुंडांची धुलाई करत असतो, त्याला माहिती असतं की तो आरामात त्या गुंडांना तिथून पळवून लावू शकतो, कारण त्याचं जे ट्रेनिंग झालेलं आहे ते पोलिसांचं ट्रेनिंग झालेलं आहे, त्यामुळं काही शंका नाहीये। परंतु अचानक त्याचं लक्ष जातं, समोरच्या गाडीमध्ये युवराज बसलेला असतो आणि युवराज त्या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ काढत असतो। तेव्हा मात्र इकडे केदारला टेन्शन येतं, केदारला असं वाटू लागतं की नाही, मी हे सगळं नाही करू शकत आहे, माझी आयडेंटिटी रिव्हील होईल, त्यामुळं मला हे करण्याचा अधिकार नाही, असं इकडे केदारच्या मनात येऊ लागतं। तेव्हा मात्र इकडे ते गुंड पुन्हा मारायला सुरुवात करतात आणि आता मात्र केदार त्यांना अजिबात तो रिस्पॉन्स देत नाही, म्हणजे त्यांच्यावरती वार करत नाही। इकडे मात्र पाहायला मिळतं की केदारच्या डोक्यात काठी मारलेली असते आणि बिचारा केदार रक्तबंबाळ होऊन पडलेला असतो आणि ते गुंड आता कॉलवरती पण असतात, ते युवराज सोबत कॉलवरती बोलत असतात आणि तेव्हा मात्र ते गुंड तिथं असतात, ते म्हणू लागतात की काय करायचं सांगा। आता त्या गुंडांना जेव्हा युवराज सांगतो की मोठा दगड घ्या आणि त्याच्या डोक्यामध्ये घाला, आणि नेमकं त्याच वेळेस तारिणीचा त्याला फोन आलेला असतो। तारिणीला कळतं की माझा केदार हा कुठल्या तरी संकटात आहे, ही गोष्ट तारिणीच्या लक्षात येते आणि तारिणी वाऱ्याच्या वेगाने धावत सुटते। टीम तारिणी तिच्या मागे धावत आलेली असते, नक्की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, त्याशिवाय बॉस एवढं घाईघाईत कुठं जाणार नाही, ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि टीम तारिणी सगळे तिथे पोहोचलेले असतात, त्या गुंडांची धुलाई करतात। इकडे सरांचा कॉल, म्हणजे त्यांचे जे सिनियर आहेत त्यांचा कॉल सुद्धा आलेला असतो आणि त्यांच्याशी सुद्धा ती बोलत असते। तेव्हा मात्र निशी तिच्या आईला फोन करते आणि खूप आनंदात गप्पा मारत असते। इकडे तारिणीनं त्या गुंडांची जी काही धुलाई केलेली असते आणि केदारचा जीव वाचवलेला असतो। तारिणीला खूप टेन्शन आलेलं असतं, अचानक हे सगळं काय होऊन बसलंय हा प्रश्न उभा राहिलेला असतो, कारण केदारवरती जे काही हल्ला अटॅक झालेला आहे त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो। आज 26 जानेवारीचा दिवस असतो आणि 26 जानेवारीच्या दिवशी केदारवरती जो हल्ला झालेला आहे त्यामुळे सगळेजण दुखावलेले असतात, सगळ्यांना काळजी वाटत असते की हे सगळं काय होऊन बसलंय आणि या सगळ्याचा अर्थ काय आहे, हा एकच प्रश्न सगळ्यांच्या पुढे असतो। मग तातडीने ॲम्ब्युलन्स बोलवली जाते आणि केदारला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं। तोपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली जाते, कौशिकीला कळतं। त्यावेळेस दयानंद काका ऑलरेडी कौशिकीला म्हणत असतात की मला ना खरंच काळजी वाटते, तुला माहिती आहे की आपला युवराज कसा आहे, तो राग खूप असा मनात धरून ठेवतो आणि तो जर राग धरून ठेवला तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, हे मात्र लक्षात आलेलं असतं। दयानंद काका हे सगळं बोलत असतात आणि आता मात्र कौशिकी म्हणत असते की दया काका असा नका विचार करू तुम्ही, कारण होईल सगळं व्यवस्थित, असं ते सांगू लागतात। तेव्हा मात्र
कौशिकीचं पण ते ऐकत नाहीये. त्यांच्या डोक्यात टेन्शन असतं. त्यांना असं वाटत असतं की नाही, काहीतरी असा प्रॉब्लेम होणार आहे की ज्यामुळं या सगळ्या गोष्टी खरं तर खूपच भयानक आणि किचकट होणार आहेत. ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता प्रश्न उभा राहिलेला असतो. इकडे युवराज आता घरी आलेला असतो, तो खुश असतो आणि इकडे तारिणी तोपर्यंत कौशिकीला फोन करते. केदारला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं. कौशिकीला ती फोन करते आणि तेवढ्यातच कौशिकी युवराज आणि निशीचं बोलणं ऐकत असते. त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. दोघंही खूप खुश असतात. ते म्हणत असतात की कशी मजा येणार आहे आता. आता खरी सगळ्यात भारी गोष्ट होणार आहे, आपल्या मनाप्रमाणे होणार आहे, असं त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. कौशिकी म्हणत असते, काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? तेव्हा ते दोघंही म्हणू लागतात की नाही, आम्ही काहीच चुकीचं बोलत नाहीये. असं त्यांचा नाटकी वागणं जे आहे ते आपल्या समोर येतं. तेव्हा मात्र कौशिकीला खूप राग येतो. कौशिकी म्हणते की बाद झालं. आणि मग दयानंद काकांना कौशिकी म्हणते की दया काका चला पटकन, केदारला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि आपल्याला तिथं जाणं गरजेचं आहे. केदारवरती हल्ला झालेला आहे. ही गोष्ट जेव्हा कळते तेव्हा मात्र दयानंद काकांनाही धक्का बसतो आणि मग हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ब्लडचं चाललेलं असतं की ब्लड हवं आहे. पण जाताना पद्मिनी मात्र म्हणत असते की तुम्ही कुठेही जायचं नाही, तुम्ही इथेच थांबायचं आहे. आता मात्र दयानंद काकांना खूप राग येतो. दयानंद काका म्हणतात, बाद झालं, आतापर्यंत खूप झालेलं आहे. आज माझ्या मुलाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि आता मी तुझं काहीही ऐकणार नाही. असं म्हणत दयानंद काकांनी घराच्या बाहेर निघायचं ठरवलेलं असतं. दयानंद काकांना ही गोष्ट पटतच नाहीये की एक आई असून दुसऱ्या मुलाबद्दल हिला कसं काही वाटत नाहीये. जरी सावत्र आई असली तरीही तिने असा विचार नाही केला पाहिजे, असं दयानंद काकांना वाटत असतं. त्यासोबतच इकडे युवराज सुद्धा म्हणत असतो की तुम्ही तिथे जायची काही गरज नाहीये त्या हेल्परसाठी. तेव्हा मात्र कौशिकी आणि दयानंद काका दोघंही म्हणतात की बाद झालं, काय संबंध आहे तुझा आणि तुझं आम्ही काय ऐकायचं आहे? संबंधच नाहीये तुझा आणि आमचा, त्यामुळं तू आमच्यापासून लांब राहा, असं त्याला सांगत असतात. इकडे मात्र पाहायला मिळतं युवराज जो आहे तो वेड्यासारखा वागत असतो. त्याला कळतच नसतं की त्याचं काय चाललंय आणि तो कशा पद्धतीने रिॲक्ट करत आहे. त्याच वेळी टीम तारिणी मात्र शोध घेत असते आणि तारिणीच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे, हे सगळं कोण करू शकते हे तारिणीला चांगलंच माहिती आहे. आणि मग तिने नाव सांगितलेलं असतं. त्यानंतर CCTV फुटेज चेक केले जातात आणि जो केदार आहे किती युवराज जो आहे तो किती नीच वृत्तीचा आहे ते तर माहितीच आहे. आणि मग युवराजचं जे सत्य आहे ते जवळजवळ सर्वांच्या समोर आलेलं आहे. आणि मग मात्र टीम तारिणीने ठरवले की आता थांबायचं नाही. तारिणीला तर खूप राग आलेला आहे. तिनं सांगितलेलं आहे, उचला त्याला आणि सांगा, कारण ही कंप्लेंट आता वरपर्यंत गेलेली आहे आणि ऑब्विसली या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. इकडे मात्र आता तारिणीच्या घरी सुद्धा गोंधळ उडालेला आहे. सगळेजण बोलत असतात आणि मग मात्र रेखा म्हणत असते की त्यात काय एवढं आणि काय चुकीचं घडलेलं आहे, तुम्ही उगीच त्याला अशा पद्धतीने रिॲक्ट करताय, काही चुकीचं झालेलं नाहीये. आणि असं म्हणत ती बोलत असते. सगळ्यांना खूप राग येतो. आजी तर तिच्या खानदेशी कानाखाली वाजवते. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळेजण असतात, टेन्शनमध्ये असतात. आता हॉस्पिटलमध्ये एक प्रसंग उभा राहिलेला आहे, तो म्हणजे केदारला रक्ताची गरज आहे. आणि त्याचवेळी दयानंद काका उठतात आणि म्हणतात की माझं रक्तात गट तोच आहे. असं म्हणत दयानंद काकांनी केदारला रक्त दिलेलं आहे आणि त्याचा जीव वाचवलेला आहे. खऱ्या अर्थाने बाप आणि मुलगा आता एकरूप झालेले आहेत, हे आपल्याला पाहायला मिळतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.